नमस्कार अमरावती ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अट्टल घरफोड्या करणाऱ्यास त्याच्या साथीदारास जेरबंद केले आहे। या कारवाईत घरफोडी व लूटमारीचे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 10,15,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। पांढुर्णा मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगार चरणसिंग गप्पूसिंग भादा हा आपल्या साथीदारासह सिंबोरा परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धडक कारवाई केली। या कारवाईत चरणसिंग गप्पूसिंग भादा वय वर्ष 35 राहणार अंबाडा पांढुर्णा मध्य प्रदेश तसेच त्याच्या साथीदार रवी उर्फ रणजित राजेश चव्हाण वय वर्ष 23 राहणार पांढुर्णा मध्य प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी अमरावती ग्रामीण जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व लूटमारीचे एकूण 15 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्यामध्ये मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गुन्हे, वरुड पोलीस स्टेशन हद्दीतील 2 गुन्हे, बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीतील 1 गुन्हा, चांदूर बाजार पोस्ट ऑफिस हद्दीतील 2 गुन्हे, तिवसा पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गुन्हे, कुऱ्हा पोलीस स्टेशन हद्दीतील 4 गुन्हे असे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आहेत। या गुन्ह्यांमधून चोरीस गेलेले 71 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे 9,40,000 रुपये, 50,000 रुपये रोख रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली 25,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 10,15,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चरणसिंग गप्पूसिंग भादा हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात 50 पेक्षा अधिक घरफोडी व लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत। पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना मोर्शी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे।